अंबरनाथमध्ये शिवसेनेनं मोठी खेळी केली आहे। उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील, भाजप उमेदवाराचा सेना एनसीपीकडून पराभव करण्यात आला। तर अंबरनाथच्या उपनगराध्यक्षपदी एनसीपीचे सदाशिव पाटील, शिवसेना राष्ट्रवादी युतीचा भाजपला मात्र मोठा दणका बसलाय। भाजपच्या प्रदीप पाटील यांचा पराभव झालाय, तर शिवसेनेच्या मदतीनं उपनगराध्यक्ष पद मिळवलंय। अंबरनाथ उपनगराध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे सदाशिव पाटील हे तिथं विजयी झालेत। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची अंबरनाथ शिवसेना महायुती आघाडी त्यांनी अंबरनाथ विकास आघाडीच्या प्रदीप पाटील यांचा पराभव केला। सदाशिव पाटील यांना 32 मतं मिळाली। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार। चंद्रशेखर, काय ताजे अपडेट आहे? अंबरनाथ नगरपालिकेमध्ये मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं। आज जे सदाशिव पाटील होते ते अंबरनाथ विकास आघाडी म्हणजे जी भाजप आणि काँग्रेस यांनी मिळून एक आघाडी तयार केली होती आणि या आघाडीला अंबरनाथ विकास आघाडी हा गट तयार केला होता। त्या गटाचे ते उमेदवार होते, मात्र अचानक त्यांनी 4 नगरसेवक होते ते राष्ट्रवादीचे, त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि शिवसेनेने आता जी महायुती शिवसेना महायुती अंबरनाथ हे नवीन गट स्थापन केला आणि या गटाने आज त्यांना उपनगराध्यक्ष पदाचं तिकीट हे पद दिलं होतं आणि आज ते 32 मतं मिळून विजयी झालेले आहेत। मात्र या गद्दारीमुळे जे भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड नाराज दिसले। त्यांनी आज अंबरनाथ पालिकेमध्ये प्रचंड घोषणाबाजी केली आणि गद्दार गद्दार असे नारे देण्यात आले। तसेच सभागृहामध्ये जेव्हा ही निवडणूक पार पडत होती तेव्हाही दोन्ही बाजूच्या जे उमेदवार होते किंवा दोन्ही बाजूचे सदस्य होते यांची बाचाबाची झाली। अखेर सदाशिव पाटील यांना 32 मते मिळून ते उपनगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत। मात्र अजूनही अंबरनाथ पालिकेमध्ये जे दोन्ही गटाचे जे कार्यकर्ते आहेत शिवसेना आणि भाजप हे एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत। निश्चित धन्यवाद चंद्रशेखर, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।